संगीत विशारद हरविक्री परायण संतोषजी महाराज
आ
यासाठी देवा तुझे चरण सेवा साधावया हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालीन लोटांगण महाद्वारी आनंदे निर्भर समर्थे ठाई सुख दुःखा नाही चाड आम्हा अनेक सायासन करीन धर्यास होईन उदास सर्व भावे हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालीन लोटांगण महाद्वारी मोक्षामा घरी कामारी ते दासी मोक्षामा घरी कामारी ते दासी होय सांगायची तुका म्हणे हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालीन लोटांगण महाद्वारी समचरणं सरोजं सान्त्वनिलाम्बुदाभं जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दासरुगा कैलास राणा शिवचंद्रमौळी फणींद्र माता मुगुटी जळाली कारुण्य सिंधू भव दुःख हारी तुझा वीर शंभो मज कोण तारी रे प्रभो मज कोण तारी रे लोकाभिरामं रणरंगधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये हे दुःखभञ्जन हे दुःखभञ्जन मारुति नंदन सुन ले पुकार पवन सुत बिनती वारंवार पवन सुत बिनती वारंवार हे सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदे श्री चरण श्री गुरूंची तीन नमस्कार आता मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या घेन मी जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालीन लोटांगण महाद्वारी सेवेकरता निवडलेला अभंग प्राण संजीवन जगदाधार परमात्मा श्री पांडुरंगाचे कट्टर अनुयायी भक्त वैष्णव शिरोमणी वैराग्य रसिक देहू निवासी संत श्रेष्ठ तुकोबारायांचा पादचरणाचा अत्यंत महत्वाचा गोड प्रासादिक असा अभंग आज तुम्हा सर्वांच्या समोर सेवेकरता बोलून दाखवलेला आहे। या अभंगाच्या द्वारा जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज आपलं परम उपास्य दैवत
हृदयस्थ परमात्मा श्री पांडुरंगाच्या समक्ष उभा ठाकून परमात्म्याच्या समोर आपल्या जीवनातील अलौकिक अद्भुत असामान्य परमात्म्याच्या चरणसेवेसाठी देवा मी जन्म घेणार आणि तुमच्या चरणाची सेवा करणार अशी अत्यंत महत्वाची प्रभू सेवेची प्रतिज्ञा जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबाराय प्रस्तुत अभंगाच्या द्वारा व्यक्त करतात आहे। हा अभंग म्हणजे जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज परमात्मा श्री पांडुरंग या दोघांचा संवाद आहे। भक्त बोलतोय देवाशी, देव बोलतात भक्ताशी, बोलतात तुकोबा देवाशी, देव बोलतात तुकोबांशी आणि दोघांमध्ये घडलेला हा संवाद महाराजांनी अभंगाच्या रूपानं आपल्या समोर ठेवला। देवा मी जन्म घेणार आणि तुमच्या चरणाची सेवा करणार। देव बोलले महाराज जन्म 100 वर्षाचं आयुष्य, 100 वर्षामध्ये काय करणार? फक्त पायात चेपत बसणार का? नाही देवा, नाही पायने चेपणार। मी भक्त आहे आणि तू देव आहे। हे नातं ज्या क्रियेनं शोभत, हे नातं ज्या क्रियेनं दिसतं ते मी करीन, ते नामसंकीर्तन। या नामसंकीर्तनाची परंपरा ज्या संत सज्जनांनी दाखवली त्या संतांचं पूजन करेल। त्या पूजनानं अहंकार एकदा का नाही साधाला, मग तो पुन्हा पुन्हा तुमच्या महाद्वारामध्ये विलोटांगण झाली। देव बोलले तुकोबांशी परत महाराज हे लोटांगण घालून काय मिळेल? जे मिळायला पाहिजे तेच मिळेल देवा। पराकोटीचा आनंद मला मिळेल। तुझ्या चरणसेवेचा आनंद अंतःकरणात एकदा का साठवला, तिथून पुढच्या माझ्या जीवनामध्ये सुख सुख म्हणून आली काय, दुःख दुःख म्हणून आली काय, ख वरती अनुस्वार आहे, अनेक वचनी आहे, मला त्याची चाड राहणार नाही। अजून काय होईल तू बोला? महाराज म्हणतात देवा तुझी चरणसेवेची प्राप्ती झाली, तू एकदा सापडला, तिथून पुढच्या जीवनामध्ये काही मिळालंच पाहिजे ह्याच्याकरता मी कधी सायास करणार नाही। आणि काही मिळवायचंय ह्याच्याकरता आसक्ती शिल्लक राहणार नाही, निरासक्त होईल। चरणसेवा, नामसंकीर्तन, संतांचं पूजन, कायिक वाचिक आणि मानसिक सेवा साधकाकून परमार्थ अनुरागी भक्ताकून एकदा का घडली, तो साधक साधक न राहता उच्च स्तरावरती जाऊन पोहोचतो। जीवनातला सगळ्यात उच्च स्तर कुठला असेल तर भक्ती नाहीये, जीवनातला सगळ्यात उच्च स्तर भक्त आहे। आणि तो भक्त जसा असतो देवा तसा मी होईल। भक्त ऐसे जाणार जे देही उदास गेले, अशा पाश निवारोनी काय मिळालं पाहिजे अशी आसक्ती शिल्लक राहणार नाही, निरासक्त होईल, निर्लम होईल, निर्मोह होईल। तुझ्या चरणाची सेवा मी जन्म जन्मांतरी मागतोय आणि त्याच्यात करता पुन्हा जन्म घ्यायचा अट्टहास करतोय, निर्धार करतोय, मी प्रतिज्ञा करतोय। त्याचं कारणच आहे तुझ्या चरणसेवेचा नुसता संकल्प जरी केला तर दुर्मिळ असणारा, दुर्लभ असणारा मोक्ष आमच्या दारामध्ये आमची चाकरी करतो, आमचा दास होतो, आमची सेवा करतो, हे अनुभवायला सांगतो, सत्यत्वाला सांगतो। होय मी सांगतो मोक्ष माघरी कामारी ती दासी, होय सांगवायची तुका म्हणे। ही ताकद ज्या चरणाच्या सेवेमध्ये आहे त्या चरणाच्या सेवेकरता पुन्हा जन्म घ्यायचा ही माझी प्रतिज्ञा आहे। विठ्ठला